बलिप्रतिपदा. लक्षदिव्यांनी उजळलेली दिशा, घेऊन नवी उमेद नवी आशा. दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा पाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. हा विक्रम संवत कालगणनेचा वर्षारंभ दिन म्हणून साजरा करतात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवसापासून करावी. हा दिवस बळीराजाचा स्मरण दिन म्हणून देखील पाळला जातो. असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष राजा होता. हा राजा दानशूरतेमध्ये अग्रेसर होता आणि देव विष्णूच्या समर्थनासाठी तसेच भक्तीसाठी प्रसिद्ध होता. त्याची दानी वृत्ती एवढी विकोपाला पोहोचली होती की देवांना देखील या गोष्टीची काळजी वाटू लागली. सामान्य माणसं देवांच्या आधी देखील बळीराजाचे नाव घेऊ लागली आणि त्यामुळे देवांच्या चिंतेत भर पडली. हे जर असेच सुरू राहिले तर देवाच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचेल अशी काळजी देवांना वाटू लागल्याने बळीराजाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सर्व देवांनी भगवान विष्णूंवर सोपविली. बळीराजाने एक यज्ञ आयोजित केला होता. हा यज्ञ यथासांग पार पडल्यानंतर दान देण्याची पद्धत होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. लहान ब्राह्मण बटूच्या रूपात ते बळीराजासमोर येऊन उभे राहिले. बळीराजाने वामनाला प्रणाम करून काय हवे ते मागण्याची विनंती केली. वामनाने मला केवळ त्रिपाद भूमी हवी आहे असे बळीराजाला सांगितले. बळीराजाला सर्व उमगले, परंतु काय हवे ते देण्याचे वचन दिल्याने त्याने मागणी मान्य केली. वामनाने पहिले पाऊल ठेवले आणि सर्व स्वर्ग व्यापला. दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली. वामनाने बळीला प्रश्न केला, तिसरे पाऊल कुठे ठेवू? त्या क्षणी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले. भगवान विष्णूंनी त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले. बळीराजाच्या दानशूर वृत्तीमुळे वामन अवतारातले भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पाताळाचे सर्व राज्य बक्षीस म्हणून दिले आणि त्याचा द्वारपाल होण्याचे कार्य स्वीकारले. ज्या क्षणी भगवान विष्णूंनी वामन अवतारात तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले, त्यापूर्वी वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले. त्यावेळेस बळीराजा म्हणाला, या क्षणापासून माझे पृथ्वी लोकातले काम संपुष्टात येणार. आपण मला पाताळात धाडणार, म्हणून दरवर्षी 3 दिवस तरी हे माझे राज्य म्हणून ओळखले जावे. वामनाने त्याची इच्छा पूर्ण केली. त्यामुळेच अश्विन कृष्ण चतुर्दशी, अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा या तिथीला बळीराज्य असे म्हणण्याची परंपरा आहे. भगवान विष्णूंनी बळीराजाची दानशील सत्वशील वृत्ती पाहून या क्षणी राजाला वरदान दिले. बलिप्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला कधीही यमयातना भोगाव्या लागणार नाहीत व त्याच्याकडे सदैव लक्ष्मीचा वास राहील. भगवान विष्णूंचे त्यांच्या पत्नीला अर्थात लक्ष्मीला फार कौतुक वाटले. त्यामुळे तिने त्यांचे औक्षण केले. विष्णूंनी ओवाळणी म्हणून तबक हिरे माणकांनी भरून टाकले. यामुळे पाडव्याला पत्नीने पतीला ओवाळण्याची प्रथा सुरू झाली. बलिप्रतिपदेला पत्नी पतीचे औक्षण करते आणि पती तिला भेटवस्तू देतो. बळीराजा त्याची पत्नी विंध्यावली
यांचे चित्र काढून पूजा केली जाते. ही पूजा करताना बलिराजा नमस्तुभ्यं विरोचन सुत प्रभू भविष्ये नद्र सुरा राते पूजा मे प्रतिगृह्यताम हा मंत्र म्हणून बलीच्या नावाने दीपदान व वस्त्रदान केले जाते. इडापिडा टळो बळीचे राज्य येवो असे आजच्या दिवशी म्हणण्याची पद्धत आहे. फटाक्यांची आतषबाजी रोषणाई केली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आज असल्याने नव्या वस्तूंची विशेषतः सोने खरेदी करण्याची देखील पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. गोवर्धन पूजा बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा देखील करतात. शेणाचा गोवर्धन पर्वत तयार केला जातो. या पर्वतावर फुले वाहून दुर्वा खोचल्या जातात. जवळच भगवान श्रीकृष्ण, राधा, गोपिका, इंद्र, गाई वासरांची चित्रे रेखाटून त्यांची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखविला जातो. कित्येक ठिकाणी भव्य मिरवणूक देखील काढली जाते. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी म्हणजे दसरा हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे 3.5 मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकार्ये केली जातात. बलिप्रतिपदा या दिवसाचे वैशिष्ट्य हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण करावे. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जीवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्वमय होतात. या दिवशी बऱ्याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जीवाची वृत्ती तामसिक बनू शकते. या दिवशी वातावरणात श्री विष्णूचे 15 ते 35% तत्व पृथ्वी तलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याच्या श्री विष्णूच्या म्हणजेच श्रीकृष्ण, श्री विष्णू आणि सत्यनारायण यांच्या भक्तांना अधिकाधिक लाभ होतो. साधकांनो, या दिवशी श्री विष्णूचे तत्व जास्तीत जास्त येणार असल्याने तुमच्यातील तळमळ आणि भक्ती वाढवून त्याचा लाभ करून घ्या. बलीचे पूजन बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. त्यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप अन वस्त्रे यांचे दान करतात. थोर विष्णुभक्त या नात्याने बली आणि त्याची पत्नी यांचे पूजन करण्याचे विधान धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे पूजकामध्ये बलीसारखी विष्णुभक्ती निर्माण होण्यास सहाय्य मिळते. बलीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्यराजा संतुष्ट होतो आणि दीपदान करणाऱ्या व्यक्तीला दैत्यांच्या उपद्रवापासून अभयदान प्राप्त होते. बलिराजाला पृथ्वीच्या सृजनशीलतेचे प्रतीक असणाऱ्या वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट राहते. पत्नीने पतीला ओवाळावे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गा देवीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गा तत्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्व प्रकट होते. अशा प्रकारे औक्षण केल्यामुळे पती पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
दुपारी ब्राह्मण भोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात. ब्राह्मण भोजन घातल्याने धर्मदेवता प्रसन्न होते. या दिवशी विशेष पक्वान्ने बनवल्यामुळे वातावरणात कार्यरत असलेली श्री विष्णू तत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी पक्वान्नांमध्ये आकृष्ट होतात. बलिराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्य भक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत. म्हणून या दिवसात माणसे दारू उडवितात, म्हणजेच आतषबाजी करतात, पण दारू पित नाहीत. शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसात मौज मजा करतात. या दिवशी असात्विक पेय किंवा पदार्थ यांचे सेवन करू नये आणि स्त्रिया यांचा उपभोग घेऊ नये. जीवाने अशा प्रकारे कृती केल्यामुळे त्याचा आचार शुद्ध होऊन त्याच्या मनावर सात्विकतेचे संस्कार दृढ होतात. तसेच इंद्रियांवर संयम मिळवल्याने इंद्रिय निग्रह साध्य होण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे सात्विक कर्म केल्यामुळे जीवामध्ये सुप्त असणारी सात्विक वृत्ती जागृत होते. सत्वगुणाला अनुसरून मौज मजा करून सात्विक सुखाची प्राप्ती करण्यास काहीच हरकत नाही, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असतात, परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा त्यामुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे बळीराजाच्या उदाहरणावरून दिसून येते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा स्थापना दिन म्हणून शीख समाजात हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे, दिवाळीच्या पाडव्याच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.